नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून हवामानाची जीही माहिती असेल ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. मित्रांनो, आपण गेले काही दिवस बघत होतोच की जो पावसाचा हवामान विभागाने इशारा दिलेला होता, त्या अनुषंगाने आपण आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून सॅटेलाईटद्वारे माहिती देण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु जो मान्सूनपूर्व पाऊस आहे तो सध्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पडायला सुरुवात झालेली आहे. तसंच जो केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आणि होणार आहे, जो असा अंदाज होता, तोही हवामान अंदाज आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे. तर आपण बघू शकता की गेले 2 दिवस महाराष्ट्र आणि महाराष्ट्र लगतील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पडायला सुरुवात आहे. तर मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की ओडिसाचा काही भाग आहे आणि जो बंगालच्या उपमहासागरातील कमी दाबाचा जो सर्कल तयार झालेला होता, आपण त्याला कमी दाबाचं क्षेत्र म्हणणार नाही, कारण जो सर्कल तयार होता तो सर्कल आपण पाहत आहात की ओडिसा लगतील पूर्ण भाग जो आहे तो भाग पूर्ण व्यापलेला आहे. तर मित्रांनो, आपण महाराष्ट्राची स्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये काही कर्नाटकच्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह त्या भागामध्ये पावसाला जी सुरुवात आहे ती झालेली आहे. तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाच्या हलक्या सरी पडत आहेत, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा विजांच्या कडकडाटासह काही भागांमध्ये चालू आहे. तर आपण बघणार आहोत की कोणत्या भागात पावसाची काय स्थिती राहणार आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की महाराष्ट्रातील सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर हा जो काही भाग आहे, मुंबई असेल, रत्नागिरी, काही रायगड आहे. तर बघू शकता आपण पुणे, दौंड, सातारा, अकलूज, बार्शी, सोलापूर, दापोली हा जो भाग आहे, या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह काही भागांमध्ये पावसाला जी सुरुवात आहे ती झालेली आहे. तर काही बीडचा भाग आहे, काही मुंबईचा भाग आहे, काही अकोलेचा भाग आहे. या भागांमध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि त्याच स्वरूपाचा विजांच्या कडकडाटासह पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, नांदेड, लातूरचा काही बीडचा भाग आहे, तर या भागांमध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पडण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की यवतमाळ असेल, अमरावती असेल, नागपूर ह्या भागांमध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे. तर तसेच चंद्रपूर ह्या भागांमध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगाळ वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, आपण नाशिक लगतील मालेगाव जो असेल, ह्याही भागात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस जो आहे तो पडू शकतो, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे. तर मित्रांनो, पुढील काही दिवसांमध्ये वातावरण जे आहे ते बदलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि काही ठिकाणी रिमझिम स्वरूपात, तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा जो पाऊस आहे तो मान्सूनपूर्व पडण्यास सुरुवात होणार आहे. तर अशाच हवामानाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो.